हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित जय जगदंब जय दुर्गे. मी विद्यावीरा संजय मोहोळकर, राहणार पुणे, कोथरूड केंद्र. माझा मुलगा स्वानंद संजय मोहोळकर. वय वर्ष तेव्हा 26 वगैरे असावं, 25 असेल त्याचं. ज्याचे हृदय श्री गुरुस्मरण, त्यासी कैसे भय दारुण, काळ मृत्यू न बाधे जाण, अपमृत्यू काय करी. खरंच अपमृत्यू काय करी. सद्गुरू पाठीशी असताना जरी मृत्यू समोर असला तरी सद्गुरू तो तारून नेतो, हे अगदी बरोबर आहे. माझा मुलगा इंजिनिअरिंगच्या 4थ्या वर्षाला होता आणि एका गुरुवारी मी बापूंच्या दर्शनासाठी आणि प्रवचनासाठी श्री हरी गुरुग्रामला आले होते. आधी श्री गुरुक्षेत्रमला गेले, दर्शन घेतलं, तिथली 1 का 1:30 वाजताची आरती केली, नंतर जेवण केलं आणि हरी गुरुग्रामला निघाले मी की लवकरात लवकर जावं आणि सगळ्यात पुढची जागा मिळावी जेणेकरून बापूंचं आपल्याला जवळून दर्शन होईल. असं करून आम्ही गेलो, लाईनमध्ये लागलो, लाईन सोडल्या गेली, मला पुढे जागा मिळाली, आम्ही बसलो आणि 7 वाजता मी माझ्या घरी मुलांना फोन केला की मी आता इथे आलेली आहे बापूंच्या इथे हरी गुरुग्रामला आणि आता थोड्याच वेळात बापू येतील, प्रवचन आरती होईल, नंतर आम्ही सगळे जेवण करू आणि नंतर गाडीत बसून निघू, पुण्याला येऊ. तर मी आता काही फोन करत नाही, तुम्ही ठीक आहात ना. तर माझी मुलं म्हणाली हो ठीक आहोत आम्ही. तर ही गोष्ट साधारण 6:30 पावणे 7ची होती आणि 7:30 पावणे 8ला बापू आले. म्हणजे बापू गेटमध्येच होते आणि मला माझ्या मुलाचा जोरात आवाज आला की आई म्हणून. मी म्हंटल मला हा भास तर झाला नाही की आत्ताच आपण मुलांना बोललो आणि लगेचच असा हा भास झाला आपल्याला मुलाच्या ओरडण्याचा. आणि तोपर्यंत बापू ऑलमोस्ट पुढे आलेले होते, स्टेजच्या अगदी जवळच. तर म्हटलं आता फोन काढून फोन करणंही चुकीचं आहे, म्हणून मग मी शांत बसले आणि सगळा भार बापूंवर सोपवला आणि बापूंना सांगितलं बापू मी तुझ्या दारात आहे. मगाशीच मी माझ्या मुलांना फोन केला, सगळे ठीक आहेत म्हणाले, तरी मला माझ्या मुलाचा भास झाला आणि आई म्हणून जोरात तो ओरडला. काय असेल मला माहिती नाही, मी फोन करू शकत नाही, तू जे काही आहे ते तू सांभाळून ने आणि मी तुझ्या दारात आहे, आताची वेळ तरी तू निदान सांभाळून ने. आणि तसंच झालं, प्रवचन झालं, दर्शन झालं, आम्ही पुण्याला गेलो, सकाळी 3 वाजता पोहोचलो. दुसऱ्या दिवशी शुक्रवार, माझे मिस्टर नेहमी ऑफिस कामासाठी टूरवर असायचे आणि त्या दिवशी शुक्रवारी ते असे संध्याकाळी येणार होते. ते आले 5-6 वाजता. माझ्या बहिणीचा मुलगा सुद्धा आलेला होता माझ्याकडे, माझ्या 2 मुली आणि माझा मुलगा. मुलगा नेहमीप्रमाणे 7 वाजता खेळायला गेला. आमची इकडे जेवणाची तयारी झाली. मी त्या दिवशी उत्तप्पे करणार होते आणि तो खेळून 8-8:30 वाजता येतो. बरोबर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी प्रवचन संपायची वेळ, सुरू व्हायची आणि संपायची वेळ, याच वेळेत सगळा प्रकार घडला. तो खाली खेळायला गेला, वर आला 8:30 वाजता, खूप घामाघूम होऊन येतो आणि आला की डायरेक्ट आंघोळीला जातो. मी म्हटलं तू आंघोळ कर, तोपर्यंत मी सगळ्यांना उत्तप्पे करून देते, त्यांचे होईपर्यंत तू येतोसच, मग आलं की तुला देते. ठीक आहे. माझ्या मिस्टरांचा, माझ्या बहिणीच्या मुलाचा, माझ्या 2 मुलींचं खाणं झालं. तो आंघोळ करत होता, तरी मी मध्येच बोलले माझ्या बहिणीच्या मुलाला, अरे ऋषी, स्वानंद अजून आंघोळीवरून आला नाही, जरा बघतोस का. तर तो म्हणाला ठीक आहे. तो बाथरूम जवळ गेला, पाणी सुरू होतं. तो म्हणाला अगं विद्यामावशी तो आंघोळ करतोच आहे. म्हटलं ठीक आहे, तुमचं होईपर्यंत होईलच त्याचं. या सगळ्यांचं खाणं झालं, अजून तो आला नाही, म्हणून मी माझ्या हातात उत्तप्पा उलटण्याचा जो चमचा होता तशीच गेले बाथरूम जवळ. स्वानंद 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 ओरडले. आतून मला असा घर आवाज येत होता, घर करण्याचा. मला एकदम कसं तरी झालं, म्हटलं हा आवाज वेगळा येतोय. मला 1 सेकंदात काहीच कळालं नाही. मी बापू बोलले आणि जोरात दाराला लाथ मारली. एक माझं नशीब चांगलं की 2 दारांचं माझं हे होतं, सिंगल डोअर नव्हतं बाथरूमला. तर मी मध्ये लाथ मारल्या दोन्ही दारं ओपन झाले आणि पाहते तो माझा मुलगा पूर्ण लंबालाट आडवा पडलेला आणि अनकॉन्शियस झालेला. आणि त्यांनी हे लावलेलं होतं, शॉवर लावलेला होता, गॅस गिझर सुरू होता, तो अनकॉन्शियस होता, बाथरूममध्ये सगळा धूर जमा झालेला होता, व्हेंटिलेशन कमी होतं. त्याला पाहिल्यानंतर मलाच अनकॉन्शियस व्हायची वेळ आली, पण मी बापू बोलले आणि मला माझे मिस्टर, माझ्या बहिणीचा मुलगा
सगळे बाहेर बसलेले होते हॉलमध्ये, पण त्यांना आवाज देण्या इतकाही माझ्या तोंडातनं आवाज फुटत नव्हता. काय होत होतं मला कळालं नाही, तरी पण आ आ आ हो करत मी असं आहो म्हणाले. तेवढ्यात ते सगळे आले. मग त्याला आडवा पाहिलेला, तसाच त्याला आम्ही कसाबसा बाथरूमच्या बाहेर काढला, हॉलमध्ये ठेवला. मी माझ्या नंदेच्या मिस्टरांना फोन केला की निलेश हा अनकॉन्शियस झाला आंघोळ करता करता, उठत नाहीये. ते म्हणाले वहिनी त्याला चिमटे घ्या, जोर जोरात चिमटे घ्या. माझे मिस्टर मी फोनवर बोलत असताना ते ऐकून हे चिमटे घेत होते त्याला जोर जोरात, पण तो कॉन्शियस होत नव्हता. खरं तर इतके जोर जोरात चिमटे घेतले की ते मला बघवत पण नव्हतं, तरी पण घेतले, तो होत नव्हता. यांना म्हटलं की चला आता आपण पटकन दीनानाथला जाऊया. त्याला उदी लावली, उदी जिभेला चाटवली. पटकन आम्ही डिसिजन घेतलं दीनानाथला जायचं. उचलायचा कसा, आम्ही 8व्या मजल्यावर राहतो, लिफ्टमध्ये न्यायचा कसा, कसं कसं झालं मला काहीच माहिती नाही, पण हे सगळं बापूंनी करून घेतलं. माझ्या बहिणीचा मुलगा नेमका त्या दिवशी आलेला, त्याची पण मदत झाली, हे बापूंनीच करून घेतलं. त्यांनी, मी, माझ्या मिस्टरांनी, मुलींनी मिळून त्याला तसाच आडवा ओढला लिफ्टपर्यंत. लिफ्टचं दार उघडल्यावर त्याला उभा केला, तसंच खाली आणलं, तसंच कारमध्ये आडवा टाकला आणि आम्ही निघालो. आणि बरोबर प्रवचन संपायची वेळ 9, 9:15 झालेले. ट्रॅफिकही कमी लागली. दीनानाथ मध्ये पोहोचेपर्यंत मी इतक्या आर्ततेने बापूंचा धावा केला, बापू बापू माझ्या मुलाला वाचव तू. आणि खरंच सांगते, दीनानाथची शेवटची पायरी आली आणि माझा भाचा उतरला, स्ट्रेचर आणणार तेवढ्या वेळात माझ्या मुलाने हालचाल केली. म्हटलं बापू मी जिंकलं, आता याच्या पुढे तू करशील नीट माझं. आणि मग स्ट्रेचरवर त्याला ठेवला, हॉस्पिटलमध्ये नेलं, कॅज्युअल्टीमध्ये नेलं. डॉक्टर लोकांनी ऑक्सिजन लावलं. डॉक्टर म्हणाले तुम्ही रिलॅक्स राहा, तो कॉन्शियस होतोय, आम्ही पुढचं बघतो. पण मी पूर्ण बापूंचा खूप आर्ततेने धावा करत होते आणि मला माहिती होतं की बापू नक्की बाहेर काढतोय याला. मी डॉक्टरांशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. माझ्या मिस्टरांनी काय काय आणि कसं कसं घडलं हे सर्व त्यांना सांगितलं आणि पुढे डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली. अंडर ऑब्झर्वेशन खाली रात्रभर ICU मध्ये ठेवलं. मी, माझ्या दोन्ही मुली आणि माझा भाचा, आम्ही सगळे बाहेर बसून राहिलो. माझ्या 2 नंबरच्या मुलीचा, ती कमिन्स कॉलेजला BE करत होती, 2nd इयरला, तिचा दुसऱ्या दिवशी पेपर होता. तरी पण रात्रभर बसलो. सकाळी आलो, मग माझे मिस्टर मुलाजवळ थांबले. त्याच्यानंतर आल्यानंतर मुलगी पेपरलाही गेली आणि सगळ्या विषयापेक्षा त्या विषयात जास्त मार्क मिळाले, जे की मला त्याची जास्त काळजी होती. पण तिथे सुद्धा बापूंनी मला मदत केली आणि 2 दिवसांनी माझा मुलगा सुखरूप घरी आला. अंबज्ञ बापूराया, नाथ संवित, खरंच तुझी कृपा अपरंपार आहे बापूराया. आणि रोजचे क्षणोक्षणिक अनुभव आहेत तुझे, किती म्हणून सांगायचे असा हा प्रश्न आहे, पण मी इथे थांबते. अंबज्ञ नाथ संवित, जय जगदंब, जय दुर्गे. त्याच्यानंतर सिंहगड कॉलेजची एक मुलगी आपल्या आनंदनगरला राहत होती, ती पण अशीच कॉलेजमधून आली संध्याकाळी आणि आईला म्हणाली की मी आंघोळ करते, तू मला खाण्यासाठी काहीतरी कर. ती आंघोळीला गेली आणि आईचं खाणं तयार झालं. तिने आवाज दिला, ती आवाज देत नव्हती म्हणून ती दाराजवळ गेली, आवाज दिला तर तिने आवाज दिला नाही. अग्निशामक दलाची गाडी बोलवली. त्यांनी एक सिंगलच डोर होतं त्यांच्या बाथरूमला, त्यांनी दार तोडून काढलं तर मुलगी आत गेलेली होती. त्याच्यानंतरही 15 दिवसांनी एक 25 वर्षाचा मुलगा गॅस गिझरनी आतमध्ये अनकॉन्शियस झाला आणि गेला. असे खूप न्यूज आल्या. पण जेव्हा जेव्हा या न्यूज मी वाचत होते तेव्हा मला माझ्या मुलाचं दृश्य डोळ्यासमोर दिसत होतं आणि याच्यातून मला खरंच बापूंनी काढलं. खूप अंबज्ञ, खूप नाथ संवित.